अमरावती विभागामध्ये नैसर्गिक आपत्तीत 8 जणांचा मृत्यू झालाय। 1 जून ते 9 जुलैपर्यंत नैसर्गिक आपत्तीने 8 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। 84,088 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 95% पेरण्या पूर्ण झाल्यात। जानेवारी ते जून पर्यंत अमरावती विभागामध्ये 527 शेतकरी आत्महत्या झालेले आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। छगन, मोठं नुकसान खरं तर या शेती पिकांचं झालेलं आहे। सगळ्याची आता पंचनामे होत आहेत का आणि कधीपर्यंत यांना सगळ्यांना मदत मिळेल? नक्की जर पाहिलं तर विदर्भात पावसाला उशिरा सुरुवात झालेली होती। मात्र उशिरा जरी सुरुवात झाली असली तरी पावसाने दमदार हजेरी केलेली आहे। आणि या पावसादरम्यान जर बघितलं तर नैसर्गिक आपत्तीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 84,000 हेक्टरवरती शेती पिकांचं देखील नुकसान झाल्याची प्राथमिक अहवाल जो आहे तो आता प्राप्त झालेला आहे। आता जेमतेम खासदारांनी काल पाहणी केलेली आहे, पंचनामे करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। मात्र पंचनामे होऊन देखील अद्यापपर्यंत जूनमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई मिळालेली नाहीये। त्यामुळे आता तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळते का याकडे आता शेतकऱ्यांचा कल आहे। कारण या पावसामुळे जर बघितलं तर कापूस असेल, तूर असेल आणि सोयाबीन या प्रमुख 3 पिकांचं मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कधी मदत मिळते हे देखील पाहणं महत्वाचं आहे। या नुकसानीमुळे मात्र शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्याचं समोर आलेलं आहे। जवळपास 6 महिन्यात शेतकऱ्यांच्या 527 आत्महत्या झाल्याचं समोर आलं। त्यामुळे सरकार शेतकऱ्यांविषयी कधी गंभीर होणार हे तितकंच पाहणं महत्वाचं आहे। रिद्धी, धन्यवाद छगन दिलेल्या माहितीसाठी।